निवडणुकीत कुत्तर मारायला हरवलं. निवडणुकीत माझे 20 लाख रुपया संपल्या, तेलाच्या कॅनी संपल्या, साड्याही सरल्या, दारूच्या टिल्लूही सरल्या, टिकल्या बांगड्या झकपक पोई सरल्या. का सांगू मंडळी, घर आले उदिरी लागली उदिरी. येतो मंडळी दारूच्या भट्टीचं उद्घाटन करायचा उद्घाटन. कोठे जातो म्हणलं इकडे खड्डे तिकडे खड्डे, खड्डेच खड्डे. जेवढे आकाशात चांदणे राहते ना भाऊ, तेवढ्या रस्त्यात खड्डे आहे. समोर दिसणारा आमच्या गावचा सरपंच वाटते. सरपंचालाच विचारतो, ओ सरपंच साहेब, गावाकडे लक्ष आहे की नाही? धड रस्ते बरोबर नाही, काय बरोबर नाही, काय कराल की नाही? सांगा ना, काय कराल की नाही? काय कराल की नाही? तुम्ही काय कराल जी? वरतून निधीच नाही का? 90 बोलला तो. काही समजत नाही आहे. जोराची तर लागली आहे, पण कुठं बसू? या बाजूला सत्यानाश, त्या बाजूला सत्यानाश. समोर दिसणारा आमच्या गावचा सरपंच वाटते. सरपंचालाच विचारतो कुठं बसू का. ओ सरपंच साहेब, गावासाठी काही कराल की नाही? महिला उघड्यावर संडासला जात आहे, गावाला संडास नाही आहे. तुम्ही का कराल वरून नीती? हाय बाप्पा, हाय बाप्पा, कंबर दुखत आहे. का सांगू भाऊ, 5 किलोमीटर वरून पाणी आणा लागते. गावात नळ नाही, विहीर नाही, बोरिंग नाही. गावात ओ सरपंच साहेब, गावासाठी काही कराल की नाही जी? तुम्ही का करायची वरून निधीच नाही तर? म्हणून सांगतो मतदार बंधूंनो, निवडणुकीत कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. पैसे घेऊ नका, वस्तू घेऊ नका. योग्य उमेदवारालाच आपले अमूल्य मत द्या, तेव्हाच गावाचा सर्वांगीण विकास होईल. लक्षात आलं? निवडणुकीत जवळ आली आहे. धन्यवाद.